माया नावाची एक तरुणी लग्न होऊन नवऱ्यासोबत आपल्या सासरी राहायला आली. काही दिवस गेल्यानंतर तिला जाणवलं की तिच्या आयुष्यात सगळं काही ठीक चाललेलं नाही. तिची सासू जुन्या विचारांची बाई होती आणि माया मात्र आधुनिक विचार करणारी मुलगी होती. सासू आणि सून यांच्यात रोज काही ना काही वाद व्हायचा. असेच दिवस उलटले महिने उलटले, वर्षे उलटली, पण सासूचे टोमणे मात्र कमी झाले नाहीत आणि मायाही त्यांना प्रत्युत्तर देत होती. हळूहळू परिस्थिती अधिकच गंभीर होत गेली. मायाचा स्वभाव आता सासूला खटकू लागला होता. सासू सारखी तिला टोमणे द्यायची. मायाला सर्वात जास्त त्रास तेव्हा व्हायचा जेव्हा इतरांसमोर तिला परंपरेमुळे सासूचा मान राखावा लागायचा. ती आता कशीबशी सासूपासून सुटका मिळावी याचाच विचार करू लागली. मोठा वाद झाला. पतीनेही आईचाच पक्ष घेतला. रागाने भरलेली माया माहेरी निघून गेली. तिचे वडील आयुर्वेदाचे वैद्य होते. रडत रडत माया बाबांना म्हणाली, बाबा, मला एखादं असं विष द्या ना की जे त्या म्हातारीला खाऊ घातलं तर ती मरेल, नाहीतर मी परत सासरी जाणार नाही. मुलीचं दुःख ऐकून वडिलांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि शांतपणे म्हणाले, बाळा, जर तू सासूला विष देऊन मारलंस तर तुला आणि मला पोलीस पकडून जेलमध्ये टाकतील, म्हणून हे बरोबर नाही. पण माया हटून बसली. नाही बाबा, मला विषच हवंय. मी आता कोणत्याही परिस्थितीत तिच्याबरोबर राहू शकत नाही. वडील थोडा वेळ विचारात पडले आणि म्हणाले, ठीक आहे, जसं तुला हवंय तसं कर, पण मला तू तुरुंगात गेलेलं पाहायचं नाही, म्हणून तुला अगदी माझ्या सांगण्यानुसारच वागावं लागेल. तयार आहेस का? माया घाईने म्हणाली, हो, पण मला काय करावं लागेल? तेव्हा वडिलांनी एक छोटी पोटली हातात देत सांगितलं, यात थोडंसं विष आहे. रोज एक चिमूटभर तू तुझ्या सासूच्या जेवणात मिसळायचं आहे. इतक्या कमी प्रमाणात दे की ती लगेच मरणार नाही, पण हळूहळू शरीराने कमकुवत होत जाईल. 5-6 महिन्यात ती मरेल आणि सगळ्यांना वाटेल की ती नैसर्गिक मृत्यूने मेली. वडील पुढं म्हणाले, पण खूप सावध राहावं लागेल. कुणालाही याचा संशय येता कामा नये. म्हणून आजपासून तू तुझ्या सासूसोबत कधीही वाद घालणार नाहीस. उलट तिची सेवा करशील, तिच्याशी गोड बोलशील. फक्त असं केलं तरच कुणाला शंका येणार नाही आणि आपल्यालाही त्रास होणार नाही. माया लग्न करून सासरी राहायला आली होती. सुरुवातीला तिचं आणि सासूचं काही केल्या पटतच नव्हतं. दोघींचे स्वभाव अगदी विरुद्ध होते. रोज नवे वाद, रोज नवीन खटके. त्यामुळे माया वैतागून वडिलांकडे गेली होती. वडिलांनी शांतपणे सांगितलं, बाळा, 6 महिन्यात तुझं आयुष्य बदलून जाईल, पण एक वचन दे. सासू काही बोलली तरी तू उलट बोलायचं नाही. तिने काही टोमणा दिला तरी तू एक शब्दही उत्तर देणार नाहीस. राग गिळून हसतमुखाने ऐकशील. माया विचार करू लागली. फक्त 6 महिन्याचीच तर गोष्ट आहे. मग कायमचं सासूपासून सुटका मिळेल असं समजून तिनं वडिलांचं म्हणणं मान्य केलं आणि सासरी परतताना वडिलांनी दिलेली विषाची पोटली घेऊन आली. दुसऱ्या दिवसांपासून तिनं रोज सासूच्या जेवणामध्ये थोडं विष मिसळायला सुरुवात केली. पण त्याचबरोबर तिनं सासूसोबत वागणं पूर्ण बदललं. सासू कितीही बोलली तरी ती शांत राहायची. चेहऱ्यावर हसू ठेवायची. ती सासूचे पाय दाबायची. तिची विचारपूस करायची. स्वयंपाकसुद्धा तिच्या पसंतीप्रमाणेच करायची. हळूहळू काही आठवड्यातच घरचं वातावरण पूर्ण बदललं. सासूला जाणवलं की तिची सून आता भांडण करत नाही, उलट तिची काळजी घेते. त्यामुळे सासूच्या स्वभावातही गोडवा यायला लागला. आधी टोमणे मारणारी, शिव्या देणारी सासू आता सुनेच्या सेवेमुळे खुश व्हायची. कधी तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला आशीर्वाद द्यायची. 4 महिने गेले. रोज थोडं विष दिलं जात होतं, पण त्याचवेळी घरात हसणं, प्रेम, आपुलकी वाढत होती. जी सासू आधी शेजाऱ्यांसमोर सुनेची निंदा करायची, तीच आता तिचं कौतुक करू लागली. सुनीला जवळ बसवून जेवू घालायची. रात्री झोपण्यापूर्वी गोड बोलल्याशिवाय तिला झोप लागत नसे. 6 महिने होताच मायाच्या मनात खोलवर बदल घडून आला होता. आता तिला वाटू लागलं की सासू खरंच आईसारखी आहे. तिच्या बोलण्यात, तिच्या मायेतील हातामध्ये मायाला स्वतःच्याच आईची छबी दिसू लागली. ती बाबांकडे गेली. बाबा, कृपा करून विषाचा परिणाम कमी करण्यासाठी मला उपाय द्या. मला माझ्या सासूबाईंचा जीव घ्यायचा नाही. ते खूप चांगले आहेत
आणि आता मी त्यांना आईसारखं मानायला लागले आहे. हे ऐकून वडील मोठ्याने हसले आणि म्हणाले, अगं वेडे, ते कसले विष? मी तुला पाचक चूर्ण दिलं होतं. खरी औषधं मी तुला दिली नाहीत, पण योग्य मार्ग नक्की दाखवला. तू प्रेमाने वागलीस म्हणून तुझ्या संसारामध्ये सुख शांती निर्माण झालं. मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला शिकवते की रागाने नव्हे तर प्रेमाने मोठ्यातले मोठे वाद सुद्धा मिटवता येतात. तर मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.